लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे काही उमेदवार आता मी घोषित करत आहे। यापूर्वी काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा, लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा श्रीयुत अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी भास्करराव भगरे, लोकसभा क्रमांक 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा क्रमांक 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे, लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर श्रीयुत निलेश लंके। हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय। उरलेली नावं पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील। भास्करराव भगरे, दिंडोरी 20 नंबर। 2024 के लोकसभा चुनाव का ऐलान हो चुका है। हमारी जो मित्र पार्टी या पक्ष है, शिवसेना, कांग्रेस, इनसे बहुत दिन से बातचीत हो रही थी। उसमें से कुछ निष्कर्ष पे हमारी आघाड़ी आई है। उसमें जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हिस्से में कॉन्स्टिट्यूएंसीज आई है उसके उम्मीदवार तय करने के लिए हमारे पार्लियामेंट्री बोर्ड ने पहले 4 दिन के पहले यहाँ पे ही बैठक ली थी। पार्लियामेंट्री बोर्ड ने इसके ऊपर चर्चा करने के बाद आदरणीय शरद पवार जी और पार्लियामेंट्री बोर्ड ने जो नाम तय किए हैं वो मैं आपके सामने घोषित कर रहा हूँ। लोकसभा कॉन्स्टिट्यूएंसी नंबर 8 वर्धा श्री अमर काळे, लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी श्री भास्करराव भगरे, लोकसभा कॉन्स्टिट्यूएंसी नंबर 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा कॉन्स्टिट्यूएंसी नंबर 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे और लोकसभा कॉन्स्टिट्यूएंसी नंबर 37 अहमदनगर श्री निलेश लंके। ये 5 नाम हमने आज घोषित किए हैं। इसके बाद में दूसरी लिस्ट हम जल्द से जल्द आपके सामने रखेंगे, घोषित करेंगे। मुझे उम्मीद है कि 4 दिन के बाद हम फिर मिल पाएंगे। आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं, पक्षांना बरोबर घ्यायचं आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे, शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे, असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्याबरोबर आहेत। आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे। काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील
आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल. अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील. घटक पक्ष जे मागणी करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली. शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे, कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही, कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत, शिवसेना पण आणि काँग्रेस पण, आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही. लोक म्हणतात की का गप्प बसलाय. गप्प बसलाय म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे आणि त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही. उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे. असं मी नाही म्हटलं. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर मतं फुटली तर त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल. मतांची विभागणी झाली तर भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं माझं म्हणणं आहे. चर्चा संपलेली आहे पण प्रयत्न संपलेले नाहीत. प्रयत्न तर असतातच ना. चर्चा आमच्या सगळ्यांच्याच संपलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय. त्यामध्ये मागं पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय, संवाद करतोय. त्यामुळे आता 3 पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत. आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही, म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे. आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत. काय मी माझं फर्स्ट हँड माझा जे रिस्पॉन्स होता तो मी त्या दिवशी दिला. गोविंदाबद्दल लोकांचं मत काय आणि माझं पहिल्यांदा ते चटकन आलेलं उत्तर होतं. आता त्या उत्स्फूर्तपणाने आता माझ्यापेक्षा तो नट चांगलाच आहे. त्याचं मी काही सिनेमात काम नाही केलेलं. तो नट चांगलाच आहे म्हटलं. माझ्यापेक्षा चांगला आहे पण निवडून एवढा चांगला नाहीये, निवडून येण्या एवढा चांगला नाही असं माझं म्हणणं होतं. नाही, असं आहे की प्रयत्न सगळे चालू आहेत. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी. अन्य कोणी निवडणुका लढवण्याची तयारी करत असतील तर तेही आमच्याबरोबर यावेत असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करायला अजून वेळ आहे. पहिल्या फेजचे अर्ज भरण्याचा दिवस आज संपतोय. त्यामुळं अजून 4 फेजेस खास निवडणूक आयोगाने आमची व्यवस्थाच करून दिलेली आहे. 4 वेगळ्या फेजेसला या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रयत्न हे आमचे जारी राहतील असं मला वाटतं. ये अमर काळे आरवी वर्धा कॉन्स्टिट्यूंसी, वर्धा जिले के आरवी कॉन्स्टिट्यूंसी से अमर काले जी यहाँ पे मौजूद है. वो हमारे वर्धा के उम्मीदवार रहने वाले हैं और एक होनहार युवा नेता हमारी पार्टी में पवार साहब के साक्ष में परसों ही उन्होंने प्रवेश किया और हम सब राष्ट्रवादी के सब नेता जिले के उन्होंने सारे ने इकट्ठा आके उनके लोकसभा के उम्मीदवार के लिए प्रस्ताव रखा और आज पार्टी ने इनको चुनाव के लिए ऊपर हमने पार्टी के प्राथमिक सदस्यता उन्होंने स्वीकारी और मैंने आपके सामने ये घोषणा की. नीलेश लंके जो एमएलए है उन्होंने रेजिग्नेशन विधानसभा के सभा अध्यक्ष के पास आज भेजा. वो भी हमें उसका रिसीट प्राप्त हुआ, पहुंचा है उधर और उसके बाद उनका भी नाम मैंने आज हमारे तरफ से घोषित किया. तुम्ही इथं आलाय ते आमच्या उमेदवारांना धमकवायला आलाय का? अरे आत्ता उमेदवारी घोषित केली आहे, नोटीस आहे, ह्याच्या आधी कशा येतील? आता नंतर येतील. त्यांचा ते राजकारणात त्यांची संघटना किंवा ते राजकारणात त्यांनी आतापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाहीये.
आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत, प्रयत्न करतायत ते. त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर SIT पण बसवण्यात आलेली आहे. त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे. आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही. महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली, पवारसाहेबांची चर्चा झालेली. ते 3 जागा लोकसभेच्या आधी मागत होते, पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या. त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी म्हाडाला उभं राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती. पवारसाहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाची केलेलं होतं की त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून. माझ्याशी ते बोललेले होते 2-3दा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली. म्हणून आता तिथं नवीन उमेदवार हुडकण्याचं काम आता चालू आहे. म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही, तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं. नाही, त्यांनी 3 जागा मागितल्या. त्या 3 जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. 2 जागा त्यांनी मागितल्या. त्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माढा ही जागा होती आणि म्हणून ती माढा आम्ही जागा देऊ केली. त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडे गेल्यावर. त्यामुळं मागितले 2 जागा आणि 1 जागा मिळाली म्हणून 50% मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे 3 जागा मागितलेल्या पण मिळाली एकच म्हणून 33% जागा मिळाल्या. 33% आम्हाला प्रतिसाद मिळाला. हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन. जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देईन. भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही. कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही. माझे ते व्यक्तिगत स्नेही आहेत. त्यांनी खरं म्हणजे तिकडे जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडे जावं लागतंय तर मला जास्त आनंद झाला असता. पण तसं काही त्यांनी कळवलं नाही. एकदम आम्ही टीव्हीवरच बघितलं की ते तिकडे गेले आणि मिठी मारली.